मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 4 इशारे, बायकांची ना अशी 4 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. जर म्हणजे ती कामं, ते इशारे जर म्हणजे एखाद्या बाईने, एखाद्या वहिनीने तुम्हाला दिले, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की मित्रांनो ते इशारे तुम्हाला ती वहिनी ह्यासाठी तुम्हाला देत आहे, कारण तिला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की अरे वेड्या, तू मला आवडतोस, माझं तुझ्यावर ना प्रेम आहे. कारण मित्रांनो कसं असतं माहितीये का, की मित्रांनो बायकांना भले एखादा पुरुष, एखादा मुलगा त्यांना जरी आवडत असला, तरी पण बायकांना ना थोडीशी भीती वाटते, थोडीशी लाज वाटते, आणि त्यामुळे ना ते कधी उघडपणे त्या पुरुषाला कधी असं सांगत नाही की म्हणजे मला तू आवडतोस. पण मित्रांनो बायकांना गुपचूपपणे त्याला काही इशारे, त्याला काही हिंट देतात, जे म्हणजे त्या पुरुषाने ओळखायचे असतात. तर मित्रांनो ते इशारे, ते हिंट ना आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो आपल्या कामामध्ये बिझी असताना सुद्धा तुम्हाला वेळ देणं, तुमच्याशी गप्पा मारणं. काय बोललो मी? आपल्या कामामध्ये बिझी असताना सुद्धा तुम्हाला वेळ देणं, तुमच्याशी गप्पा मारणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहितीये का, की मित्रांनो जेव्हा वेळ असतो तेव्हा मित्रांनो टाइमपाससाठी ना कोणी पण कोणासोबत बोलतं. म्हणजे मित्रांनो जेव्हा आपल्याकडे ना म्हणजे रिकामा वेळ जेव्हा असतो ना, तेव्हा आपण पण कोणासोबत पण असं बोलतो, कारण मित्रांनो आपल्याला ना टाइमपास करायचा असतो. पण मित्रांनो जेव्हा एखादी बाई ना आपल्या कामामध्ये बिझी असताना सुद्धा, जेव्हा ती तिच्या कामामध्ये ना बिझी आहे, व्यस्त आहे, तरी पण मित्रांनो ती ना वेळात वेळ काढून तुम्हाला आपला वेळ देते, तुमच्याशी बोलते, तुम्हाला म्हणजे मेसेज करते, तुम्हाला कॉल करते. म्हणजे मित्रांनो ती असं नाही दाखवत की म्हणजे मी ना कामामध्ये बिझी आहे आणि मला आता वेळ अजिबात नाही आहे, असं ती कधीच दाखवत नाही. भले ती कोणत्या पण कामामध्ये किती पण बिझी असू दे, तरी पण ती ना वेळात वेळ काढून तुमच्याशी बोलते, तुम्हाला थोडा तरी वेळ ना ती आपला देते. तर मित्रांनो हे काम ना हेच दाखवतं की मित्रांनो तिला तुम्ही आवडता, आणि त्यामुळे ना ती किती पण जरी बिझी असली तरी पण ती ना आपला थोडासा तरी वेळ ती तुमच्यासाठी काढते. तर मित्रांनो हे काम ना खूप जास्त मोठं आहे, ह्याला कधी तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो स्वतःच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगणं. काय बोललो मी? स्वतःच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहितीये का, की मित्रांनो आपल्याबद्दल पर्सनल गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी ना आपल्या फॅमिलीबद्दल, आपल्या म्हणजे आयुष्याबद्दल ज्या गोष्टी असतात ना, त्या आपण असं कोणाला पण कधी पण सांगत नाही. कारण मित्रांनो आपल्याला ना थोडीशी प्रायव्हसी, थोडीशी गोपनीयता आपल्याला बाळगायची असते. पण मित्रांनो जर एखादी बाई ना स्वतःबद्दल सर्व पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगते, जसं की फॉर एक्झाम्पल, अरे माझ्या घरी ना असा असा प्रॉब्लेम माझ्या घरी चालू आहे, अरे माझा नवरा ना माझ्यासोबत असं असं वागतो, माझे सासू सासरे ना खूप दिवस झाले माझ्यासोबत ना असं असं वागत आहे, मी ना अशा अशा प्रॉब्लेममध्ये फसली आहे, मी कधी कोणाला सांगितलं नाही, पण माझ्यावरती ना असं एक मोठं संकट आहे. असं मित्रांनो म्हणजे जर ती ना स्वतःबद्दल सर्व पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगते, तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच होतो की मित्रांनो तिला तुम्ही ना आपले वाटता. म्हणजे मित्रांनो तुमच्यासोबत ना तिला म्हणजे आपलेपणा तिला वाटतो, आणि मित्रांनो तुम्ही तिला आवडता, म्हणून मित्रांनो ती ना आपल्याबद्दल सर्व पर्सनल गोष्टी ती तुम्हाला सांगते. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुम्हाला ना स्वतःहून भाव देणं. काय बोललो मी? तुम्हाला ना स्वतःहून भाव देणं. आता बघा मित्रांनो जर एखादी बाई ना तुम्हाला स्वतःहून जर ती भाव देते, म्हणजे मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही तिच्यासोबत ना बोलला नाहीत किंवा तुम्ही ना तिच्यावरती रागवलात, तर मित्र
मित्रांनो ती ना स्वतःहून तुमचा राग काढायला ती पुढे पुढे येते, ती तुमच्याशी ना स्वतःहून बोलते. तर मित्रांनो असं ना जर एखादी बाई तुम्हाला गरजेपेक्षा जास्त जर ती भाव देत असेल तर मित्रांनो त्याला पण तुम्ही ना इग्नोर करू नका. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाला गरजेपेक्षा जास्त त्याला भाव देतात जो त्यांना आवडतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाला एवढा भाव ना अजिबात देत नाही. तर मित्रांनो हे ना तिसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे तर ते चौथं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो स्वतः प्लॅन बनवणं. काय बोललो मी? स्वतः प्लॅन बनवणं. आता बघा मित्रांनो स्वतः प्लॅन बनवणं ह्याचा अर्थ काय होतो की मित्रांनो ती ना तुम्हाला न विचारता ती स्वतः ना काही ना काहीतरी प्लॅन ती बनवणार. जसं की फॉर एक्झाम्पल, अरे आपण दोघं ना खूप दिवस झाले कुठे फिरायला गेलो नाही आहे, म्हणजे आपण दोघं ना ह्या रविवारी इथे इथे फिरायला जाऊया का? अरे टॉकीजला ना एक चांगला पिक्चर चालू आहे, माझ्या मैत्रिणी सर्व ते पिक्चर बघून आल्या, सर्व बोलत होत्या की तो पिक्चर ना अत्यंत चांगला आहे, सो तर आपण दोघं तो पिक्चर बघायला जाऊया का रे? असं मित्रांनो ती ना स्वतः प्लॅन बनवते आणि तुमच्यासोबत ना ती फिरायला जाते. तर मित्रांनो जर एखादी बाई ना तुमच्यासाठी म्हणजे मित्रांनो तुमच्यासोबत ना फिरण्यासाठी जर ती स्वतःहून प्लॅन बनवते आणि मित्रांनो तुम्हाला घेऊन स्वतःसोबत फिरते तर मित्रांनो त्याला पण तुम्ही ना हलक्यामध्ये घेऊ नका. कारण मित्रांनो बायकांना हे असं तेव्हाच करतात आणि त्याच पुरुषासाठी बायका असं करतात जो पुरुष ना त्यांना आवडतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाला आपल्या सोबत कधीच त्या घेऊन फिरत नाही. तर मित्रांनो हे ना चौथं काम आहे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.